वेलकम टू पार्थ कॉमर्स अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, मी महाडिक सर. विद्यार्थी मित्रांनो, आपण या यूट्यूब चॅनलवर तुमचा 12वीचा अकाउंट या विषयाचा सिलेबस रोज शिकणार आहोत. आतापर्यंत आपण मागील ज्या व्हिडिओ झाले आपले याच्यामध्ये आपण प्रथमतः काय शिकलो आहोत तर पार्टनरशिप म्हणजे काय, पार्टनरशिपची डेफिनेशन शिकलो. त्याच्यानंतर फीचर्स ऑफ पार्टनरशिप शिकलो. देन आफ्टर पार्टनरशिप ॲग्रीमेंट म्हणजे काय ते शिकलो. पार्टनरशिप ॲग्रीमेंट म्हणजेच पार्टनरशिप डीड असतं, जे रिटर्न फॉर्ममध्ये असेल तर त्याला पार्टनरशिप डीड असं म्हणणार, ते शिकलो आपण. आणि या पार्टनरशिप डीडमध्ये कोणकोणते कंटेंट असतात हे आपण शिकलेलो आहोत. त्याचबरोबर आपण पार्टनरशिप डीडचा इम्पॉर्टन्स काय आहे हे देखील शिकलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व आपण लास्ट व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. तुम्ही जर ते लास्ट व्हिडिओ बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन ते तुम्ही नक्कीच बघू शकता. तर आता याच्या पुढील जो टॉपिक मधला आपला सिलेबस असणार आहे, जो काही तुमचा सिलेबसचा भाग असेल तो आपण समजून घेणार आहोत. तर कोणताही वेळ वाया न घालवता विद्यार्थी मित्रांनो आपण आता सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट याच्यामध्ये आपल्याला 2 मेथड आहेत ज्या अभ्यासायच्या आहेत, त्या आज आपण बघणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, हे जर लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघितलं ना तर याचा बेनिफिट मी तुम्हाला सांगतो लगेच. हे कॅपिटल अकाउंट मेंटेन करण्याच्या किंवा कॅपिटल मेंटेन करण्याच्या 2 मेथड आहेत. एक फिक्स कॅपिटल मेथड आणि दुसरी फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आहे. तर हे कॅपिटल अकाउंट तयार करावं लागतं, करंट अकाउंट तयार करावं लागतं, आणि हे तुम्हाला फायनल अकाउंटमध्ये जर समजलं तर तुमचा पुढचा 3 नंबरचा जो टॉपिक आहे ऍडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट असणारे, डेथ असणारे आणि डिझोल्युशन असणारे, पुढचे 4 टॉपिक या आजच्या लेक्चरमुळे तुमचे जे कॅपिटलशी रिलेटेड जे काही प्रश्न असणार आहेत किंवा जे काही ऍडजस्टमेंट असतील कॅपिटलशी रिलेटेड, ह्या क्लिअर होणार आहेत. करंट अकाउंट म्हणजे काय, कॅपिटल अकाउंट म्हणजे काय, फिक्स कॅपिटल मेथड म्हणजे काय, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड म्हणजे काय, हे सगळं आपण याच्यामध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे हे लेक्चर शेवटच्या क्षणापर्यंत बघायचं. शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे शेवटपर्यंत बघायचं. थोडंसं लेक्चर मोठं असू शकतं, म्हणजे ड्युरेशन जास्त असू शकतं, कारण की थोडंसं महत्वाचं आहे. तर चला सुरू करूया, समजून घेऊया. की पहा, पहिल्यांदा कॅपिटल म्हणजे काय ते समजून घेऊया. की अमाऊंट इन कॅश ऑर काइंड ब्रॉट इन बाय पार्टनर, म्हणजे पार्टनर जी अमाऊंट कॅश मध्ये किंवा वस्तूच्या स्वरूपात म्हणजे असेटच्या स्वरूपात फर्मला घेऊन येतो, म्हणजे फर्म मध्ये घेऊन येतो टू मॅनेज अ बिझनेस ऍक्टिव्हिटी. कॅश कशासाठी, की बिझनेस करण्यासाठी आवश्यक असते, बिझनेस ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आवश्यक असते. इट इज टर्म ॲज अ कॅपिटल अकाउंट. त्यालाच आपण काय म्हणणार, कॅपिटल असं म्हणणार. कॅपिटल अकाउंट नाही, कॅपिटल असं म्हणणार आपण. म्हणजे कॅपिटल म्हणजे काय, ओनर्स कॉन्ट्रीब्युशन इन बिझनेस इन फॉर्म ऑफ कॅश ऑर काइंड, म्हणजे वस्तूच्या स्वरूपात किंवा कॅशच्या स्वरूपात पार्टनर जे काही बिझनेससाठी कॉन्ट्रीब्यूट करणार आहे त्याला आपण कॅपिटल असं म्हणणार. हे क्लिअर. पुढं, पार्टनर्स मेंटेन अँड ऑपरेट सम मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट, म्हणजे हे जे काही पार्टनरने कॅपिटल आणले ते मेंटेन करण्यासाठी, त्याचं रेकॉर्डिंग करण्यासाठी बिझनेसमध्ये काही मेथड्स यूज केलेल्या जातात. आणि त्या 2 मेथड्स आहेत. द 2 मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट आर डिस्कस बिलो. 2 मेथड्स आहेत. पहिली जी मेथड असणार आहे ती फिक्स कॅपिटल मेथड आहे. पहिली जी मेथड आहे ती फिक्स कॅपिटल मेथड, आणि दुसरी जी मेथड आहे ती फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. दोघांमध्ये काय फरक असणार आहे ते आपण पाहणार आहोत. फर्स्ट, या लेक्चरमध्ये आपण फिक्स कॅपिटल मेथड म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये 2 अकाउंट बनवले जातात. कोणते 2? एक म्हणजे कॅपिटल अकाउंट आणि दुसरं म्हणजे करंट अकाउंट. तर या दोघांमधला डिफरन्स आपण समजून घेणार की बाबा कॅपिटल अकाउंट काय, करंट अकाउंट काय, नेमका फरक काय आहे दोघांमध्ये आणि याचा यूज काय असणार आहे हे देखील आपण समजून घेणार आहोत. तर चला पहिल्यांदा आपण समजून घेऊया फिक्स कॅपिटल मेथड. तर सुरू करू. पहा, फिक्स कॅपिटल मेथड याच्या बाबतीत काय सांगितलेले, 2च मिनिटं फक्त. येस येस येस, चलो. फिक्स कॅपिटल मेथड. In this method, amount of capital of partner remain the same at the end of that financial year. काय वाक्य पहिलं, की in this method amount of capital of partner remain the same at the end of that financial year. याचा अर्थ काय होतो, की वर्षाच्या सुरुवातीला पार्टनर्स कॅपिटलची जी अमाऊंट असेल तीच सेम अमाऊंट वर्षाच्या शेवटी असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये चेंज झालेला नसणार आहे, ती फिक्स असणार आहे. म्हणूनच याला फिक्स कॅपिटल मेथड असं म्हटलं जातं. परत एकदा सांगतो, की वर्षाच्या सुरुवातीला जी काही, म्हणजे वर्ष ज्यावेळेस स्टार्ट होईल त्या स्टार्टिंगला जी काही अमाऊंट असणार आहे कॅपिटलची, म्हणजे वर्ष सुरू होतं 1/4 ला
आणि संपतं कधी 31/3 तर जी कॅपिटलची अमाऊंट वर्षाच्या सुरुवातीला असेल तीच कॅपिटलची अमाऊंट वर्षाच्या शेवटी त्या वर्षामध्ये असणार आहे. ते जे अमाऊंट आहे त्याच्यामध्ये चेंज होत नाही, त्यामुळे त्याला फिक्स कॅपिटल मेथड असं म्हणणार. आय होप क्लिअर असेल. नेक्स्ट पुढे बघा, देर इज नो ऍडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन फ्रॉम द कॅपिटल ड्युरिंग द इयर. सेम आहे म्हटल्यावर चेंज होत नाही, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन, देर इज नो ऍडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन फ्रॉम द कॅपिटल ड्युरिंग द इयर, म्हणजे त्या वर्षामध्ये त्याच्यामध्ये ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन होत नाही. व्हेन दिस मेथड इज अडॉप्टेड बाय द पार्टनर ओपन अ न्यू अकाउंट इज नेम ऑफ पार्टनर्स करंट अकाउंट. ही जी मेथड ज्यावेळेस पार्टनर अडॉप्ट करतात कॅपिटल मेंटेन करण्यासाठी, त्यावेळेस एक एक्स्ट्रा अकाउंट त्याच्यासोबत ओपन करावं लागतं आणि ते कोणतं असणार आहे, करंट अकाउंट असणार आहे. अँड ऑल द रिलेटेड टू कॅपिटल ऍडजस्टमेंट. आता कॅपिटल ऍडजस्टमेंट म्हणजे काय ते सुद्धा मी समजून घेतो. कॅपिटलवर जे ऍडजस्टमेंट असतात, म्हणजे पार्टनरने फर्मला कॅपिटल दिलं म्हणून फर्मकडून पार्टनरला प्रॉफिट भेटतो, ही कॅपिटल ऍडजस्टमेंट आहे. पार्टनर फर्मसाठी काम करतोय, सॅलरी भेटावी, कमिशन भेटावं, ब्रोकरेज भेटावं, अलाउन्स भेटावा, कॅपिटल दिले त्याच्यावर इंटरेस्ट भेटावा, लोन दिलं त्याच्यावर इंटरेस्ट भेटावा, ह्या सगळ्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत त्याला कॅपिटल ऍडजस्टमेंट म्हणायचं. मग त्यांनी सांगितले अँड ऑल रिलेटेड कॅपिटल ऍडजस्टमेंट आर सॉल्व थ्रू आउट पार्टनर्स करंट अकाउंट. म्हणजे ह्या कॅपिटलच्या ऍडजस्टमेंट आहेत त्या कुठं रेकॉर्ड करणार आपण, पार्टनर्स करंट अकाउंटला. बघा कॅपिटल अकाउंटला काय लिहिणार, फक्त पार्टनरचं कॅपिटल, जे काही पार्टनरने फर्मला दिलेली ऍज अ कॅपिटल म्हणून, मग ती ऍसेट असू द्या किंवा कॅश असू द्या, जी दिलेली जी काही अमाऊंट असेल त्याला आपण कॅपिटल म्हणणार आणि ते कॅपिटल अकाउंटला रेकॉर्ड करणार. पण या कॅपिटलशी रिलेटेड ज्या ऍडजस्टमेंट आहेत त्याला कॅपिटल ऍडजस्टमेंट म्हटलं जातं. मग या कॅपिटल ऍडजस्टमेंट कोणत्या, तर ते त्यांनी पुढे सांगितलेले. फर्स्ट बघा त्यांनी काय सांगितले, ड्रॉविंग हे कॅपिटल ऍडजस्टमेंट आहे. इंटरेस्ट चार्ज केलं ड्रॉइंगवर त्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग म्हणणार, ही कॅपिटल ऍडजस्टमेंट आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल ही सुद्धा काय आहे, कॅपिटल ऍडजस्टमेंट आहे. पार्टनर सॅलरी, पार्टनरला आपण सॅलरी देणार, कमिशन देणार, ब्रोकरेज देणार, त्याच्यानंतर प्रॉफिट देणार आहे, किंवा जर लॉस झाला तर लॉस त्याला द्यावा लागेल. तर ह्या ज्या आहेत त्याला कॅपिटल ऍडजस्टमेंट म्हणणार. लक्षात घ्या काय सांगतोय, परत एकदा एक छोट्याच उदाहरणामार्फत किंवा समजून सांगण्यासाठी एक वेगळी मेथड यूज करतो. की फॉर एक्झाम्पल आपण समजूया की हे पार्टनर आहेत, एक आहेत फर्मचे पार्टनर आणि ही आहे फर्म. आपण 11वी मध्ये असताना छोटे बच्चे ज्यावेळेस तुम्ही होतात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या सुंदर शिक्षकांनी सांगितलेलं असेल की बाबांनो, फर्म म्हणजे बिझनेस आणि बिझनेस ओनर इज अ सेपरेट एंटिटी, म्हणजे बिझनेस एंटिटी कन्सेप्ट नुसार पहिलाच टॉपिक आहे. तर हे आहेत ओनर आणि हे आहे फर्म. हे ओनर काय करतात, म्हणजे पार्टनर काय करतात, कॅपिटल फर्मला देतात, कॅपिटल देतात. हे रेकॉर्ड करण्यासाठी आपण कॅपिटल अकाउंट मेंटेन करणार फिक्स कॅपिटल मेथड नुसार. आणि या फर्म कडून हे जे कॅपिटल दिले याच्या बदल्यात त्यांना काहीतरी भेटावं, म्हणजेच काय भेटावं, प्रॉफिट भेटावं असं वाटतं, बरोबर. एखादा पार्टनर जर फर्म साठी काम करत असेल तर त्याला सॅलरी किंवा आपण त्याला कमिशन म्हणूया, किंवा आपण त्याला ब्रोकरेज म्हणूया, किंवा आपण त्याला अलाउन्स म्हणूया, भेटावं असं त्याला वाटतं. त्याच्यानंतर जे कॅपिटल दिले त्याच्यावर इंटरेस्ट ऑन कॅपिटल देखील भेटावं असं वाटतं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. किंवा अजून आपण त्याला काय म्हणूया, जर समजा एखाद्या पार्टनरने ऍडिशनल अमाऊंट ऍज अ लोन म्हणून फर्मला दिलेली असेल तर त्या लोनवर सुद्धा इंटरेस्ट भेटावं, त्याला इंटरेस्ट ऑन लोन म्हणणार, इंटरेस्ट ऑन लोन म्हणणार. हे काय आहे, फर्मला सगळ्या पार्टनरला सगळे भेटतात. कोणाकडून भेटतात, फर्मकडून भेटतात. कोणाकडून भेटतात, फर्मकडून. पण काही वेळेस पार्टनर कॅपिटल तर देतोच, पण या कॅपिटल व्यतिरिक्त फर्मकडून पार्टनरने काहीतरी घेतलेलं असेल, फर्मकडून पार्टनरनं काहीतरी घेतो म्हणजेच काय, ते द्यावं लागतं. मग असं उदाहरणार्थ ड्रॉविंग जर फर्मकडून घेतलेला स्वतःच्या पर्सनल यूज साठीचे पैसे त्याला ड्रॉइंग म्हणणार, किंवा इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग त्याच्यावर जर फर्मने इंटरेस्ट चार्ज केलं तर ते इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग फर्मला द्यावं लागेल, किंवा लॉस जर झाला फर्मला तर तो लॉस सुद्धा पार्टनरला द्यावा लागेल. मग आता जे हे मी तुम्हाला सांगितलं ना, काय सांगितलं बघा, पार्टनरला फर्मकडून जे काही गोष्टी भेटतात, सॅलरी, कमिशन, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन लोन, प्रॉफिट, आणि फर्मला पार्टनर काय देतो, जर समजा ड्रॉइंग पर्सनल यूज साठी पैसे घेतले ते परत देतो, त्याच्यावरचं व्याज देतो, त्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग म्हणणार, किंवा लॉस झाला तर देतो. तर या ज्या आहेत ना याला म्हणायचं ऍडजस्टमेंट. कशाशी रिलेटेड,
कॅपिटल ऍडजस्टमेंट म्हणायचं. आणि फिक्स कॅपिटल मेथडमध्ये या ज्या कॅपिटल ऍडजस्टमेंट आहेत या रेकॉर्ड करण्यासाठी, कॅपिटल रेकॉर्ड करण्यासाठी कॅपिटल अकाउंट, आणि या ज्या आता मी तुम्हाला कॅपिटल ऍडजस्टमेंट सांगितले ना या रेकॉर्ड करण्यासाठी कोणतं अकाउंट तयार करावं लागतं, एक सेपरेट अकाउंट तयार करावं लागतं, त्याला म्हणतो आपण करंट अकाउंट. तर या करंट अकाउंटला कॅपिटल ऍडजस्टमेंट म्हणूनच त्यांनी सांगितले की व्हेन this method is adopted, partner open a new account is namely partners current account and all related to capital adjustment. म्हणजे सगळ्या कॅपिटल ऍडजस्टमेंट सॉल्व करण्यासाठी हे पार्टनर्स करंट अकाउंट यूज करायचं. फॉर एक्झाम्पल ऍडजस्टमेंट कोणत्या, ड्रॉविंग, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, पार्टनरची सॅलरी, कमिशन, ब्रोकरेज, प्रॉफिट आणि लॉस, या सगळ्या कॅपिटल ऍडजस्टमेंट आहेत. या रेकॉर्ड करण्यासाठी आपण काय करंट अकाउंटचा यूज करणार. आता याचा फॉर्मॅट परफॉर्मा कसा आहे, फिक्स कॅपिटल मेथड. याच्यामध्ये पहिल्यांदा कॅपिटल अकाउंट दिलेले, तर त्याची तो कसा असणार बघ, कॅपिटल अकाउंटला फक्त काय रेकॉर्ड करणार, कॅपिटल. मग कॅपिटल त्याने सुरुवातीला दिलं, अजून ऍडिशनल कॅपिटल आणलं तर ते सुद्धा कॅपिटल अकाउंटला, किंवा त्यांनी असेटच्या स्वरूपात जर फर्मला कॅपिटल दिलं तर ते सुद्धा कॅपिटल या कॅपिटल अकाउंटलाच मेंटेन करणार. मग बघा बॅलन्स ब्रॉट डाऊन, वर्षाच्या सुरुवातीला जे काही कॅपिटल असेल फर्मकडे त्या पार्टनरने दिलेलं ते, त्याच्यानंतर ऍडिशनल कॅपिटल आणलेलं असेल तर ते ऍज अ कॅश म्हणून दाखवतो, म्हणून कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आणि असेट जर आणले ऍज अ कॅपिटल म्हणून बाय असेट अकाउंट, मग त्यालाच कॅपिटल इन काइंड. त्याचं जनरल एंट्री सुद्धा खाली सांगितल्यात बघा, कॅश अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे त्यांनी जर कॅश मध्ये कॅपिटल आणलं तर कॅश अकाउंट डेबिट किंवा बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल. म्हणजे कॅशच्या डेबिटला आणि पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला आपण काय म्हणणार, बाय कॅश अकाउंट. इथं दाखवले बघा त्यांनी, बाय कॅश अकाउंट. जर त्याने असेटच्या स्वरूपात आणलं तर असेट अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल. मग पार्टनर्स कॅपिटलला क्रेडिट आहे म्हणून पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय असेट अकाउंट असं आपण लिहिणार. आणि नंतर हे अकाउंट क्लोज करणार, याचं क्रेडिट बॅलन्स डेबिटला लिहिणार. डेबिटच्या ज्या अमाऊंट आहेत ते वजा होतील आणि तो काय असणार आहे शेवटी, त्याला आपण म्हणणार वर्षा शेवटी बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हाच बॅलन्स इथं काय केलेला, ट्रान्सफर केलेला असतो पुढच्या वर्षी बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. इथं टू बॅलन्स कॅरीड डाऊन, इकडे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आता एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की याला फिक्स कॅपिटल मेथड का म्हणायचं, तर वर्षाच्या शेवटी जी कॅपिटलची अमाऊंट आहे, काय सांगितलं मी, वर्षाच्या शेवटी जी कॅपिटलची अमाऊंट आहे तेवढीच कॅपिटलची अमाऊंट वर्षाच्या सुरुवातीला असते. तेवढीच कॅपिटलची अमाऊंट काय असते वर्षाच्या, म्हणजे वर्षा शेवटीची इथं दिसेल, इथं दिसेल, तेवढीच वर्षाच्या सुरुवातीला असते. म्हणून म्हणजे याच्यामध्ये चेंज झालेला नसतो, म्हणून याला फिक्स कॅपिटल मेथड असं म्हणायचं. आता याच्यात जनरल एंट्रीज त्यांनी दिलेल्या आहेत. जनरल एंट्री मध्ये पहा, पहिल्यांदा कॅपिटल आणलं त्यासाठी ऍडिशनल कॅपिटल, तर त्याची जनरल एंट्री काय करणार, कॅश अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. जर त्यांनी असेटच्या स्वरूपात कॅपिटल आणलं, बघा ऍडिशनल कॅपिटल आणलं तर कॅश अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल. जर असेटच्या स्वरूपात जर त्यांनी कॅपिटल आणलं तर असेट अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ही झाली फिक्स कॅपिटल मेथड. ही काय झाली, फिक्स कॅपिटल मेथड मध्ये कॅपिटल अकाउंट कशा पद्धतीने, म्हणजे फिक्स कॅपिटल मेथड मध्ये कॅपिटल अकाउंट कशा पद्धतीने मेंटेन केलं जातं ते आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. आता करंट अकाउंट काय असणार आहे या मेथड मध्ये ते समजून घ्यायचं. तर आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं सुरुवातीला, की कॅपिटल अकाउंटला फक्त कॅपिटल मेंटेन करायचं आणि कॅपिटलशी रिलेटेड ऍडजस्टमेंट या करंट अकाउंटला घेऊन जायचे, म्हणजे करंट अकाउंटला मेंटेन करायच्या. आणि त्या ऍडजस्टमेंट कोणत्या ते देखील मी तुम्हाला सांगितलं होतं. तर बघा आता ह्या कॅपिटल ऍडजस्टमेंट कोणत्या आहेत त्या करंट अकाउंटला लिहाव्या लागणार आहेत. तर काय सांगते बघा, पार्टनर्स करंट अकाउंट, व्हेन फिक्स कॅपिटल मेथड इज अडॉप्टेड बाय द पार्टनरशिप फर्म, अ न्यू सेपरेट अकाउंट इज ओपन दॅट इज पार्टनर्स करंट अकाउंट. पहिलंच वाक्य, की ज्या वेळेस तुम्ही फिक्स कॅपिटल मेथड अडॉप्ट करता, पार्टनरशिप फर्म ज्यावेळेस फिक्स कॅपिटल मेथड अडॉप्ट करत त्यावेळेस न्यू सेपरेट अकाउंट ओपन करावं लागणार आहे, आणि ते कोणतं आहे, पार्टनर्स करंट अकाउंट. इन दिस अकाउंट ऑल ऍडजस्टमेंट रिलेटेड टू कॅपिटल, म्हणजेच त्याला आपण कॅपिटल ऍडजस्टमेंट म्हणतात, आर रेकॉर्डेड. आणि पार्टनर्स करंट अकाउंट मे शो डेबिट और क्रेडिट बॅलन्स. आणि ह्या पार्टनर्स करंट अकाउंटचा डेबिट बॅलन्सही असू शकतो किंवा क्रेडिट बॅलन्सही असू शकतो. मग ह्या कॅपिटल ऍडजस्टमेंट कोणत्या ते देखील पुन्हा एकदा त्यांनी सांगितलेले. ड्रॉविंग मेड बाय पार्टनर इन द करंट अकाउंटिंग इयर, म्हणजे पार्टनरने ड्रॉविंग घेतलं. ड्रॉइंग म्हणजे काय, पर्सनल यूज साठी गुड्स, असेट किंवा कॅश, बिझनेसची यूज करणे, त्याला आपण ड्रॉइंग म्हणणार.
तर ते ड्रॉइंग करंट अकाउंटला मेंटेन करायचं. त्याच्यानंतर गुड्स ऑर एनी असेट टेकन ओव्हर बाय द पार्टनर, म्हणजे पार्टनरने गुड्स किंवा असेट टेकन ओव्हर केली पर्सनल यूजसाठी, याला सुद्धा ड्रॉइंग म्हणणार आपण. हे सुद्धा कुठं रेकॉर्ड करायचं, आपल्या करंट अकाउंटलाच रेकॉर्ड करायचं. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल अलाउड बाय द फर्म, म्हणजे इंटरेस्ट अलाउड केलं पार्टनर्स कॅपिटलवर, तर ते सुद्धा कुठे रेकॉर्ड करणार आपण, करंट अकाउंटलाच. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स ड्रॉविंग चार्ज बाय द फर्म, म्हणजे इंटरेस्ट चार्ज केलं फर्मने ड्रॉइंगवर, तर ते पार्टनर्स करंटला. त्यानंतर सॅलरी कमिशन ते सुद्धा पार्टनर्स करंटलाच रेकॉर्ड करणार. डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट ऑर लॉस हा सुद्धा कुठं रेकॉर्ड करणार, पार्टनर्स करंटलाच रेकॉर्ड करणार. आता ह्या पार्टनर्स करंट अकाउंटचा फॉर्मॅट कसा असणार आहे ते समजून घेऊ. तत्पूर्वी मला एक थोडीशी गोष्ट तुम्हाला समजून सांगायचं, मी तेच उदाहरण पुढे कंटिन्यू करतो, जेणेकरून तुमचं हे करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट फिक्स होऊन जाईल, क्लिअर होऊन जाईल. बघा, हे पार्टनर आहेत असं समजूया आपण, हे पार्टनर्स आहेत आणि ही आहे फर्म, ही काय आहे, फर्म, आणि यांना आपण नाव देऊया पार्टनर. हा आहे ए आणि हा आहे बी. चलो, आता ह्या पार्टनरने ह्या फर्मला काय दिलं, कॅपिटल दिलं, फर्मला दिलेलं. या कॅपिटलच्या बदल्यात त्यांनी फर्मकडून काहीतरी भेटावं हे त्यांनी ठरवलं, कशामध्ये, ॲग्रीमेंटमध्ये. म्हणजे कॅपिटलवर काय भेटावं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे, कॅपिटल दिलं त्याच्यावर इंटरेस्ट भेटावा. एखादा पार्टनर एक कॅपिटल व्यतिरिक्त ऍडिशनल अमाऊंट जर फर्मला देत असेल तर त्याला आपण लोन म्हणतो, आणि या लोनवर सुद्धा तो पार्टनर काय घेईल, इंटरेस्ट घेईल, त्याला इंटरेस्ट ऑन लोन म्हणणार आपण, इंटरेस्ट ऑन लोन. त्याच्यानंतर एखादा पार्टनर फर्मसाठी रात्रंदिवस काम करतोय, त्याला सॅलरी भेटल. एखाद्या फर्मची खूप विक्री करून देतोय मार्केटिंग करून, त्याला कमिशन भेटल. किंवा एखाद्या पार्टनरला अलाउन्स दिला जाईल, म्हणजे फर्मकडून हे सॅलरी अलाउन्स वगैरे भेटावा अशी त्याची अपेक्षा असेल. फर्मला जर प्रॉफिट झाला तर तो प्रॉफिट आपल्याला काय म्हणतो, त्याला नेट प्रॉफिट म्हणूया आपण, त्याला नेट प्रॉफिट, तर तो भेटणार आहे. म्हणजे काय, ह्या ज्या सगळ्या गोष्टीत ना, ह्या सगळ्या गोष्टी भेटणार आहेत, ह्या पार्टनरला भेटणार आहेत. कोण देणार आहे, फर्म. फर्म देणार आहे, म्हणजे ह्या पार्टनरला भेटणाऱ्या गोष्टी पार्टनरच्या दृष्टिकोनातून इन्कम आहेत आणि फर्मच्या दृष्टिकोनातून एक्सपेन्सेस आहेत, लक्षात घ्या. फर्मच्या दृष्टिकोनातून काय आहेत, एक्सपेन्सेस, आणि पार्टनरला भेटणारे त्यांच्या दृष्टिकोनातून काय आहेत, पार्टनरच्या दृष्टिकोनातून ह्या भेटणाऱ्या गोष्टी इन्कम आहे असं गृहीत धरू आपण, इन्कम. आता पार्टनरला काही गोष्टी फर्मला द्याव्या लागतील, म्हणजे काय काही द्याव्या लागतील. आता कॅपिटल दिलं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या, पण द्याव्या काय लागेल, उदाहरणार्थ द्याव्या लागणाऱ्या गोष्टी काय द्याव्या लागेल. फॉर एक्झाम्पल फर्मला लॉस झाला तर पार्टनरला तो भरून काढावा लागेल. पार्टनरने फर्मकडून पर्सनल यूज साठी गुड्स असेट किंवा फर्मचे पैसे घेतले तर त्याला आपण काय म्हणू, ड्रॉविंग म्हणू, बरोबर. आणि जर समजा या ड्रॉविंगवर फर्मने इंटरेस्ट घेतले तर त्याला आपण इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग म्हणू, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग म्हणू. बघा, तुमचा एक 5-6 मार्काचा कार्यक्रम इथंच मी क्लिअर करून टाकतो, कारण की या ज्या ऍडजस्टमेंट आहेत ह्या ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ, डिझोलेशन याच्यामध्ये येतातच, शिवाय पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये पण असणारच आहे. आणि यासाठीच तुम्हाला हे पार्टनरशिपचं अकाउंट आहे, त्यामुळे हे कॅपिटल ऍडजस्टमेंट खूप महत्वाचे आहेत. ह्या काय करावं लागणार आहे, द्यावं लागणार आहे. द्यावं लागणार आहे म्हटलं फर्मच्या दृष्टिकोनातून हा का, पार्टनरच्या दृष्टिकोनातून काय, हा लॉस आहे, पार्टनरच्या दृष्टिकोनातून लॉस. पण जर फर्मचा विचार केला तर फर्मच्या दृष्टिकोनातून हा काय आहे, इन्कम आहे. फर्मच्या दृष्टिकोनातून काय, इन्कम आहे. मग लक्ष द्या की जर पार्टनरच्या दृष्टिकोनातून इन्कम आहे ह्या भेटणाऱ्या गोष्टी, तर त्या करंट अकाउंटच्या कुठं लिहिल्या जातील, क्रेडिटला लिहिल्या जातील. कारण की इन्कमचा बॅलन्स असतो क्रेडिट, त्या करंट अकाउंटच्या कुठे लिहावं लागतील, क्रेडिट. आणि फर्मच्या दृष्टिकोनातून एक्सपेन्सेस आहे म्हटल्यानंतर याचा दुसरा इफेक्ट मी इथं सांगतो, तो द्यावा लागणार आहे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. कुठं द्यावा लागणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन लोन, सॅलरी, कमिशन, अलाउन्स, ब्रोकरेज, त्याच्यानंतर नेट प्रॉफिट जे फर्मकडून पार्टनरला भेटणार आहे ते पार्टनर करंट अकाउंटच्या कुठे रेकॉर्ड करणार तुम्ही, क्रेडिट साईडला. आणि जे पार्टनर फर्मला देणार आहे ते पार्टनर्स करंट अकाउंटच्या कुठे रेकॉर्ड करणार, डेबिटला. काय देईल, लॉस देईल, ड्रॉविंग देईल, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग देईल. तर हे करंट अकाउंटच्या कुठे लिहिणार, डेबिटला लिहिणार.
आणि फर्मच्या दृष्टिकोनातून तो प्रॉफिट आहे म्हणून P&L अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार. P&L अकाउंटच्या कुठे लिहिणार? क्रेडिट. लक्षात घ्या काय सांगतोय ते. फर्म कडून पार्टनरला जे भेटल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन लोन, सॅलरी, कमिशन, बोनस किंवा नेट प्रॉफिट, हा करंट अकाउंटच्या कुठे लिहिणार? क्रेडिटला. फर्मला जे पार्टनर देणार आहे, द्यावं लागणार आहे, म्हणजे ड्रॉविंग, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग आणि लॉस, या तीनच गोष्टी ह्या करंट अकाउंटच्या कुठे लिहिणार? डेबिटला. क्लिअर का? करंट अकाउंटला काय रेकॉर्ड करायचं आणि तेच त्यांनी या ठिकाणी सांगितलं. आता जे मी सांगणार आहे ते इथं खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून येईल लगेच. बघा, पार्टनरला जे फर्म कडून भेटणार आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल भेटलं, करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहिलं. सॅलरी भेटली, करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहिली बाय सॅलरी म्हणून. कमिशन भेटलं, बाय कमिशन, करंट अकाउंट क्रेडिट. प्रॉफिट भेटला म्हणजेच त्याला आपण नेट प्रॉफिट म्हणतो म्हणून P&L अकाउंट लिहिले त्यांनी, तो पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला. जे द्यावं लागतं ते डेबिटला. ड्रॉविंग द्यावं लागणार आहे टू ड्रॉविंग, करंट अकाउंटच्या डेबिटला. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग द्यावं लागेल टू इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग, करंट अकाउंटच्या डेबिटला. आणि प्रॉफिट अँड लॉस म्हणजेच नेट लॉस द्यावा लागेल, तो सुद्धा कुठे लिहावा लागेल? करंट अकाउंटच्या डेबिटला. आणि हे जे क्रेडिट बॅलन्स असेल करंट अकाउंटचा तर तो क्रेडिटला लिहिणार ओपनिंगचा, आणि ओपनिंगचा जर डेबिट बॅलन्स असेल तर तो काय लिहिणार? डेबिटला लिहिणार आहोत. आणि मग हे बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅरीड डाऊन, हे तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने अकाउंट क्लोज करतात, ते मी तुम्हाला जास्त डिस्कस करणार नाही, त्याच्यामध्ये आपल्याला वेळ घालवायचा नाही आहे. आता या ज्या ऍडजस्टमेंट आहेत, या ऍडजस्टमेंटच्या जनरल एंट्रीज त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्यांनी. आता या जनरल एंट्रीज काय आहेत? सुरुवातीला त्या उदाहरणार्थ इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे चार्जची एंट्री, आणि ट्रान्सफर म्हणजे फायनल अकाउंट ज्यावेळेस असेल त्यावेळेस ट्रान्सफरची एंट्री ही आहे चार्जची आणि ही आहे ट्रान्सफरची. अशा दोन पद्धतीच्या दिलेल्या आहेत. त्याच्यामुळं थोडंसं काय क्रिटिकल वाटू शकतं, पण अजिबात लोड घ्यायची कारण नाही. हे परीक्षेला तुम्हाला फक्त मी एक जस्ट समजावं म्हणून, याच्यामध्ये तुम्हाला हे जनरल एंट्री फायनल अकाउंटमध्ये विचारल्या जात नाहीत. तर पहिल्यांदा काय सांगितलंय पहा, इंटरेस्ट अलाउड ऑन पार्टनर्स कॅपिटल. पार्टनरचं जे कॅपिटल आहे त्याच्यावर जर इंटरेस्ट चार्ज केला, अलाउड केलं, तर पहिल्यांदा इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट. आता बघा इथं कॅपिटल हा शब्द वापरलाय. आता ही जी जनरल एंट्रीला ही पुस्तकात त्यांनी फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचा विचार करून दिलेली. म्हणजे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये कॅपिटल आणि करंट अकाउंट एकाच अकाउंटला मेंटेन केलं जातं आणि त्याला नाव दिलं जातं कॅपिटल अकाउंट. म्हणून त्यांनी दोन्हीचा विचार करून, म्हणजे फिक्स कॅपिटल मेथड जर असेल तर करंट अकाउंटला लिहा, आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तर कॅपिटल अकाउंटला लिहा, म्हणून दोन्हीचा विचार करून कंबाईन दिलेलं आहे. आणि याचं ट्रान्सफर प्रॉफिट अँड लॉसला, म्हणजे आता मी सांगितलं तुम्हाला फर्मच्या दृष्टिकोनातून इंटरेस्ट हा एक्सपेन्सेस आहे म्हणून तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिला जातो, आणि टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट त्याला क्रेडिट देणार. त्याच्यानंतर सॅलरी और कमिशन अलाउड टू पार्टनर, सॅलरी कमिशन पार्टनरला अलाउड केलं तर त्याची एंट्री सॅलरी और कमिशन हा एक्सपेन्सेस आहे, त्याचा बॅलन्स डेबिट असतो, सॅलरी कमिशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट अकाउंट, पार्टनरच्या दृष्टिकोनातून इन्कम आहे म्हणून त्यांच्या क्रेडिटला लिहिणार. आणि फायनलला ट्रान्सफर होणार पार्टनर्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, म्हणून ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू सॅलरी और कमिशन. त्याच्यानंतर कॅश ऑर गुड्स टेकन ओव्हर बाय पार्टनर फॉर देअर पर्सनल यूज, याला ड्रॉविंग म्हणतो, तर याला ड्रॉविंग अकाउंट डेबिट टू कॅश ऑर गुड्स अकाउंट, आणि हा ट्रान्सफर करायचा तर पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू ड्रॉविंग अकाउंट, अशा पद्धतीची एंट्री असणार आहे. इंटरेस्ट चार्ज ऑन ड्रॉविंग सेम तसंच असणार आहे की पार्टनर्स करंट अकाउंट पब्लिक कॅपिटल अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग अकाउंट, आणि हे ट्रान्सफर होतं कॅपिटल अकाउंटला, तर ते ते ट्रान्सफर होतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, म्हणून इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ही एंट्री असणार आहे. नॅरेशन सांगत बसत नाही आहे. पुढं लास्ट प्रॉफिट जर ट्रान्सफर करायचा असेल तर हा फर्म कडून पार्टनरला भेटणार आहे, आणि प्रॉफिट हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दिसतो म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू भेटतो करंट अकाउंटच्या क्रेडिटला म्हणून टू पार्टनर्स करंट अकाउंट. नेट लॉस हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला दिसतो आणि पार्टनरला तो द्यावा लागणार आहे म्हणजे करंट अकाउंटच्या डेबिटला लिहावा लागणार आहे म्हणून पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि बघा मी तुम्हाला काय सांगितलं होतं सुरुवातीला की फर्मला जे काही पार्टनरला द्यावं लागतं म्हणजेच पार्टनरला भेटतं, पार्टनरला ज्या भेटणाऱ्या गोष्टी ते फर्मच्या दृष्टिकोनातून एक्सपेन्सेस आहेत. मग एक्सपेन्सेस ह्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठे रेकॉर्ड केले जाणार आहेत? डेबिटला, कारण की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे आणि नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. मग फर्म जे पार्टनरला देणार आहे
पार्टनरला इंटरेस्ट ऑन कॅपिटल देणारे, सॅलरी देणारे, कमिशन देणारे, हा एक्सपेन्सेस आहे. मग हा एक्सपेन्सेस पार्टनर्स सॉरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिला जाणार आणि पार्टनरकडून जे फर्मला भेटणार आहे म्हणजे उदाहरणार्थ इंटरेस्ट ऑन कॅपिटल भेटलं तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, कारण की तो फर्मच्या दृष्टिकोनातून इन्कम आहे. तर हे पाहिलं आपण. फिक्स कॅपिटल मेथडमध्ये आपण काय बघितलं, कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट. कॅपिटल अकाउंटला फक्त कॅपिटल रेकॉर्ड होणार आणि करंट अकाउंटला कॅपिटलची रिलेटेड ऍडजस्टमेंट कोणत्या त्या सांगितल्या त्या रेकॉर्ड होणार आहे. दोन्हीमध्ये फरक काय आहे, करंट अकाउंटच्या क्रेडिटला काय लिहायचं जे पार्टनरला भेटणार आहे फर्मकडून अशा गोष्टी, आणि डेबिटला काय लिहायचं जे पार्टनरला फर्मला द्यावं लागणार आहे अशा गोष्टी लिहायच्या आहेत. इतक्या सोप्या भाषेत सांगितलेले. आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, पुढची जी मेथड असणार आहे कॅपिटल मेंटेन करण्याची ती फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असणार आहे. तर आता या मेथडमध्ये आणि फिक्स कॅपिटल मेथडमध्ये काय डिफरन्स आहे ते समजून घेऊया. इन दिस मेथड अमाऊंट ऑफ कॅपिटल बॅलन्स चेंज एव्हरी इयर. म्हणजे काय, फिक्स कॅपिटल मेथडमध्ये कॅपिटल बॅलन्स जो आहे तो चेंज होतो का, नाही, वर्षाच्या सुरुवातीचा हा वर्षाच्या शेवटी सेम असतो, म्हणूनच त्याला फिक्स कॅपिटल मेथड म्हणतो. परंतु या फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये अमाऊंट ऑफ कॅपिटल बॅलन्स चेंज एव्हरी इयर, प्रत्येक वर्षी चेंज होत राहतो, म्हणजे वर्षाच्या सुरुवातीचा शेवटी चेंज झालेला असतो आणि म्हणूनच त्याला फ्लक्च्युएट होतं, म्हणूनच फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असं म्हटलेलं आहे. इट इज called as fluctuating capital method. In this method the partner current account is not open. बघा या मेथड मध्ये पार्टनर्स करंट अकाउंट ओपन केलं जात नाही. IMP MCQ साठी लक्षात घ्या. फिक्स कॅपिटल मेथड मध्ये 2 अकाउंट आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये एकच. मग पार्टनर्स करंट अकाउंट ओपन केलं जात नाही तर कोणतं, फक्त कॅपिटल अकाउंट ओपन केलं जातं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्यामुळं आपण काय बघितलं, फिक्स कॅपिटल मेथड मध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला कॅपिटल मेंटेन करायचं आणि पार्टनर्स करंट अकाउंटला आपण काय मेंटेन करायचं, सगळ्या कॅपिटल ऍडजस्टमेंट रेकॉर्ड करायच्या. आता जर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये हे पार्टनर्स करंट अकाउंटच ओपन होत नाही तर मग ह्या कॅपिटल ऍडजस्टमेंट रेकॉर्ड कुठं करायच्या, तर त्यांनी त्याचं उत्तर या ठिकाणी सांगितले, हेन्स ऑल ऍडजस्टमेंट आर सॉल्व थ्रू आउट कॅपिटल अकाउंट. म्हणजे ज्या कॅपिटल ऍडजस्टमेंट आहेत का त्या सुद्धा कॅपिटल अकाउंटलाच रेकॉर्ड करायच्या. म्हणजे कॅपिटल अकाउंटला कॅपिटल सुद्धा रेकॉर्ड करायचं आणि कॅपिटल ऍडजस्टमेंट सुद्धा रेकॉर्ड करायच्या. पुढे जाऊन सांगितले फॉलोइंग आर द जनरल ऍडजस्टमेंट रिलेटेड टू कॅपिटल. मग आता खाली आपण बघितलं ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅपिटल लिहायचा, त्याच्यानंतर ऍडिशनल कॅपिटल आणलेला असेल पार्टनरनी कॅश किंवा काइंडच्या स्वरूपात तर ते लिहायचं. सॅलरी और कमिशन पिएबल टू पार्टनर, सॅलरी कमिशन जर पार्टनरला द्यायचं असेल तर ते लिहायचं. इंटरेस्ट पिएबल टू कॅपिटल बॅलन्स म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल तर ते कॅपिटलला लिहायचं. ड्रॉविंग मेड ड्युरिंग द इयर आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग बाय द पार्टनर, म्हणजे ड्रॉविंग असेल पार्टनरने पर्सनल यूज साठी पैसे घेतले त्याला ड्रॉविंग म्हणणार आणि त्याच्यावरचे इंटरेस्ट सुद्धा कॅपिटल अकाउंटलाच रेकॉर्ड करायचं. विड्रॉवल ऑफ पार्ट ऑफ कॅपिटल बाय पार्टनर ते सुद्धा, आणि डिव्हिजन अँड ट्रान्सफर ऑफ नेट डिस्पोजल प्रॉफिट म्हणजे नेट प्रॉफिट आणि नेट लॉस हा सुद्धा कॅपिटल अकाउंटलाच मेंटेन करायचं. मग हे कसं मेंटेन करायचं, आपण फिक्स कॅपिटल मेथड डोळ्यासमोर आणा. त्या ठिकाणी आपण काय पाहिलं होतं की कॅपिटल अकाउंटला फक्त कॅपिटल आणि कॅपिटल ऍडजस्टमेंट कुठं करायच्या, करंट अकाउंटला. आता हे करंट अकाउंट आपण खाली उडवून टाकलं तर कॅपिटल ऍडजस्टमेंट जाऊन कुठं रेकॉर्ड होणार आहेत, कॅपिटल अकाउंटला रेकॉर्ड होणार. करंट अकाउंट ओपन होत नाहीये बघा फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये. म्हणून फक्त फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे की या ठिकाणी बघा बॅलन्स ब्रॉड डाऊन, क्रेडिट बॅलन्स असेल कॅपिटलचा, ऍडिशनल कॅपिटल असेल तर बाय कॅश ऍडिशनल कॅपिटल म्हणून आणलेलं. आता हे झालं कॅपिटलशी संबंधित. आता कॅपिटल ऍडजस्टमेंट म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे सुद्धा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटलाच, जे आपण करंट अकाउंटला लिहायचं तो इथं कॅपिटलला लिहायचं, एवढंच आहे फक्त. सॅलरी, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नेट प्रॉफिट. मग आता कॅपिटल ऍडजस्टमेंट कशा, की बाबा ड्रॉविंग असेल हे द्यावं लागतं म्हणून डेबिटला इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग किंवा लॉस, तर ह्या सगळ्या कॅपिटल ऍडजस्टमेंट ह्या कॅपिटल अकाउंटलाच करायचे असतात. ज्या डेबिटच्या डेबिटला, क्रेडिटच्या क्रेडिटला, जे भेटतं पार्टनरला ते क्रेडिटला, जे द्यावं लागतं पार्टनरला ते डेबिटला. तर अशा पद्धतीने हे असणार आहे. आता हे अजून चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण याच्यावरचे एक्झाम्पल म्हणजे फिक्स कॅपिटल मेथड नुसार एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून घेऊ, कॅपिटल अकाउंट कसं मेंटेन करायचं, आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार
एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊ. तेच सेम एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊ, की फ्लक्च्युएटिंग कॅपिटलमध्ये कॅपिटल अकाउंट कसं मेंटेन करायचं. तर हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला आत्ता जी मी थिअरी सांगितली ही पुढच्या लेक्चरमध्ये आपण ही प्रॅक्टिकल एक्झाम्पल मार्फत समजून घेणार आहोत. तर ते पुढचं लेक्चर बघायला विसरायचं नाही. आज पुरतं एवढंच विद्यार्थी मित्रांनो. आज आपण थांबूया. सर्वांना बाय.